आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सर्वात श्रेष्ठ योग म्हणजे उद्योग. आणि हा विषय पाहताना काल मी जो प्रस्तावना केली त्याच्यामध्ये उद्योग आपण जेव्हा करतो त्यावेळेला त्याची बैठक कशी असली पाहिजे ते सांगण्यासाठी काल मी विस्ताराने काही गोष्टींचा उहापोह केला. आज आपण पाहणार आहोत की उद्योग हा श्रेष्ठ योग आम्ही का म्हणतो. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती ही की मुळात आपण उद्योग करतोच कशाला, उद्योग करण्याचं कारणच काय आणि उद्योग किती प्रकारचे आहेत हे जर आपण पाहिलं तर मनुष्य जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत तो काही ना काहीतरी उद्योग करीत असतो. कळलं की नाही. काही लोक नको ते उद्योग करतात. कळलं की नाही. तर उद्योग आपण प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी करतो. नोकरी म्हणा, धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, बिझनेस म्हणा, आणि निन्या प्रकारे बिल्डर्स होणं वगैरे असे निन्या तऱ्हेचे उद्योग. कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण रिसर्च करणारे आहेत, हे सगळे उद्योगच आहेत. पण त्यातल्या त्यात ज्याला मी उद्योग असं म्हणतो तो श्रेष्ठ योग असं म्हणण्याचं कारण काय ते आपल्याला बघायचं आहे. मुळात आपण जन्माला का आलो हा पहिला प्रश्न आहे. आणि आपण उद्योग का करायचा, मग लहान असेल किंवा मोठा असेल. त्याचं मी काल एक थोडंसं सूचना केली होती. ती म्हणजे अशी की देवा कामासाठी आपलं पोट आहे का पोटासाठी काम आहे, हे मी काल सांगितलं. आणि मी असं पण म्हटलं की जगामध्ये 99.99% लोकांना विचारलं तर ते सांगतील आम्ही पोटासाठी काम करतो, सगळे सांगतील. पण वस्तुस्थिती त्याच्या नेमकी उलट आहे की पोट देवाने जे दिलेलं आहे ते कामासाठी आहे. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की पोट हे कामासाठी दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक माणसाने काम केलंच पाहिजे पोट भरण्यासाठी, नाही तर मरा. काम नाही केलं तर मरा. ही निसर्गाची व्यवस्था आहे. मग त्याला परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, काय म्हणा, ही परमेश्वराची एक व्यवस्था आहे की प्रत्येक माणसाने काम केलंच पाहिजे. काम करण्यामध्ये आज मी कालच सांगितलं की लोक कपाळाला हात मारतात पोट दिल्याबद्दल, देवाला दोष देतात. मी काल सांगितलं. सांगायचा मुद्दा असा की जे काम करण्यासाठी रडतात, काम करण्याचं टाळतात, ती मंडळी जीवनामध्ये कधीही प्रगती करू शकत नाही, शकणार नाही. म्हणून काम करणं हा प्रत्येकाचा धर्म आहे. धर्म हा शब्द जो आहे ना, हा आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्म हा शब्द कर्तव्य धर्म या अर्थाने वापरलेला आहे. रिलिजन या अर्थाने हा शब्द हिंदू धर्मात मुळातच नाही आहे. ज्याला बाकीचे लोक रिलिजन म्हणतात तो रिलिजन आणि हिंदू धर्मामध्ये धर्म ही संकल्पना रिलिजन या अर्थाने नाही, ती कर्तव्य धर्म या अर्थाने आहे. म्हणून पती धर्म, पत्नी धर्म, शेजार धर्म, राष्ट्रधर्म हा जो धर्म आहे म्हणजे कर्तव्य धर्म. म्हणून कर्तव्य धर्म याचे अनेक पैलू, म्हणजे मी आता जे सांगितले ते अनेक पैलू आहेत. तर हे सगळे जे पैलू आहेत, तर आपण जन्माला का आलो तर आपला धर्म काय, प्रत्येकाने काम केलं पाहिजे, हे कर्तव्य आहे. हे कोणी आपल्याला दिलं कर्तव्य, निसर्गाने. मी आता देवाने म्हणत नाही, कारण काही लोक देवच मानत नाही. कळलं की नाही. देव बी सगळं झूट असे म्हणणारे लोक आज आहेत आणि बहुसंख्येने आहेत. आता बघायला चायना म्हणा, रशिया म्हणा, त्या बाजूचे सगळे जे कंट्रीज आहेत, कम्युनिस्ट कंट्रीज जे आहेत, पुष्कळशे सोशलिस्ट आहेत, त्यांची संख्या मोठी आहे.
देवच मानत नाहीत ते. तर तो विषय आता मी काल सांगितलं, देव का मानायचा, किंवा मानणं हा विषयच मुळात चुकीचे आहे. जे आहे ते मानायचं काय. आता इथे मी बसलेलो आहे, वामनराव पै आहे असं आम्ही मानतो, याला काय अर्थ आहे. जो सर्व दिसतो आहे त्याला मानायचं काय. तसं परमेश्वर, गमत अशी आहे की परमेश्वर डोळ्याला दिसत नाही म्हणून तो मानायचा नाही, याला काय अर्थ आहे. मी कालच सांगितलं, तो दिसण्याचा विषयच नाही. तो आतापर्यंत कोणाला दिसलाच नाही आणि याच्यापुढे कोणाला दिसणार नाही, कारण तो दिसण्याचा विषयच नाही. हवा कोणाला दिसला आहे का, माझा आवाज कोणाला दिसला आहे का, तुम्हाला भूक लागते, ती भूक कोणाला दिसली का, फुलातला सुगंध कोणाला दिसला का. दिसण्याचा तो विषयच नाही. म्हणून काल मी सांगितलं की निर्णय, आपली जी इंद्रिय आहेत त्यांचे निर्णय विषय आहेत. म्हणून कानाने फक्त ऐकायचं. तुम्ही म्हणा कानाने मी वास घेईन तर चालायचं नाही. तसं परमेश्वराला जर तुम्हाला बघायचं असेल, हा शब्द मी वापरतोय तो अनुभवाच्या दृष्टीने, त्या संतांनी तो शब्द त्या अर्थाने वापरलेला आहे. मी देव पाहिला याचा अर्थ मी देव अनुभवला. देवाचा अनुभव घ्यायचा असतो, त्याला पाहायचा नसतो. आणि म्हणून पाहणं ज्याला आपण म्हणतो म्हणजे अनुभवणं. आणि हे जे अनुभवणं जे आहे ते अनुभवण्याचा अधिकार फक्त एकालाच आहे, ते म्हणजे मन. म्हणून आपल्या ठिकाणी हे जे मन आहे त्या मनाचं महत्त्व फार मोठं आहे की मनाने आपण देवाला अनुभवू शकतो. आणि मनाचं किती सामर्थ्य आहे की काल मी सांगितलं हनुमान आणि राम यांच्यामधलं जे नातं आहे ते मी काल सांगितलं की मनाकडून तुम्हाला रामाकडे जायला पाहिजे, म्हणजे देवाकडे जायला पाहिजे. कारण मन प्रथम आणि मग देव. पण मनाबद्दलच आपल्याला काही माहिती नाही, अशी आज अवस्था आहे. किंवा आज आपल्याला कशाचबद्दल माहिती नाही म्हटलं तरी चालेल. मी काल सांगितलं की धर्म कशाशी खातात ते धार्मिक लोकांनाच माहीत नाही. देव म्हणजे काय हे देव मानणारे न मानणारे दोघांनाही माहीत नाही. पाप पुण्याच्या कल्पना ते इतक्या बोथड आहेत, इतक्या मूर्खपणाच्या आहेत की कशालाही लोक पाप म्हणतात आणि कशालाही पुण्य म्हणून त्या पापाच्या आहारी किंवा पुण्याच्या आहारी जाऊन या जगामध्ये वाटेल ते काहीतरी करत बसतात. नियती हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. नियती येते कुठून. आज लोकांचा समज आहे की नियती म्हणजे समथिंग अननोन पॉवर विच कंट्रोल्स मॅन्स लाईफ. खोटी गोष्ट आहे की नियती ज्याला आपण म्हणतो, इट इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन्फ्लुएन्सेस हिज लाईफ. की ज्याला आपण नियती म्हणतो ती नियती आपल्या कर्मातून निर्माण होते आणि ती आपल्या जीवनावर प्रभाव टाकीत असते. अर्थात हा विषय फार मोठा आहे, तो मी विषय कधीतरी इकडे आल्यावर घेईन की संचित प्रारब्ध, क्रियमाण, पाप पुण्य, नियती, नशीब, सुख आणि दुःख, हा जो एक भला मोठा जो चार्ट आहे, ह्याच्यावर जर प्रवचन करायचं झालं तर 3 दिवस तरी करायला पाहिजे, इतका तो मोठा आहे. पण सांगायचा मुद्दा असा की नियती किती लोकांना माहिती आहे, पण नियतीबद्दल साहित्यामध्ये सुद्धा काहीतरी लिहिलं जातं, बोलणारे काहीतरी बोलत असतात, पण नियती ही आपल्या कर्मातून निर्माण होते ही गोष्टच लोकांच्या ध्यानात येत नाही. म्हणून शेवटी आपण काय करतो याला महत्त्वाचं स्थान आहे. आपण जीवनामध्ये काय करतो, क्रियमाण त्याला म्हणतात. की आज आपण काय करतो, मागे काय गेलं ते गेलं, पुढे अजून यायचं आहे. आज तुम्ही काय करता ह्याला तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. कारण आज तुम्ही जे करता त्याने तुमचं प्रारब्ध जे आहे ते स्ट्रॉंग किंवा वीक होणार आहे आणि नियती जी आहे ती प्रभावित किंवा अप्रभावित होणार आहे. म्हणजे आपल्या आजच्या क्रियमनाला फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हटलेली आहे, केली मागे नको पाहू तुझं जमाना आम्ही आहो, करी तुका म्हणे ज्वाळा रीग नाही निघती ज्वाळा. त्याने असं म्हटलेलं आहे की मागे जे तू काय केलंस ना, काय पाप केलं असेल, पुण्य केलं असेल, काय आता तुझे विसरून जा. आता याच्या पुढे काय करायचं ते ठरव आणि आता जे तू करशील ते महत्त्वाचं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आज जे काय करता याला महत्त्वाचं स्थान आहे आणि ते चांगलं केलं पाहिजे.
ते चांगलं केलं पाहिजे. म्हणून उद्योग, मी मगाशी सांगितलं, आपण प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी उद्योग करत असतो पोट भरण्यासाठी. आणि हे पोट भरण्यासाठी हा जो आपण उद्योग करतो, तो उद्योग जो आहे त्याला महत्त्वाचं स्थान आहे. कारण उद्योग आपण फक्त आपल्या पोट भरण्यासाठी करतो हा समज चुकीचा आहे. कारण मॅन इज ए सोशल ॲनिमल, की मनुष्य हा समाजामध्ये राहणारा प्राणी आहे आणि तो समाजाचा केंद्रबिंदू पण आहे. समाजाचे परिणाम त्याच्यावर होतात आणि तो जे काही करतो त्याचे परिणाम समाजावर होतात. ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर आपण काय करतो हे आपल्यापुरतं मर्यादित नसतं, तर आपण काय करतो त्याचे परिणाम, सुपरिणाम किंवा दुष्परिणाम हे आपल्यावरही होतात आणि इतरावरही होतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण काय करतो आज याला महत्त्व आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि हे करत असताना आपण जो उद्योग करतो, मग तो छोटा असेल मोठा असेल, तो आपण कसा केला पाहिजे, का केला पाहिजे, किती केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधली पाहिजे. की मुळामध्ये आपण उद्योग का केला पाहिजे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते निसर्गानेच आपल्याला ते कर्तव्य धर्म म्हणून आपल्या पुढ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आपण ते केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर आपल्याला मेलं पाहिजे, दुसरा त्याला पर्याय नाही. म्हणून काम हे केलंच पाहिजे, हा पहिला मुद्दा. ते कसं केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे की त्याने आपलंही भलं झालं पाहिजे आणि दुसऱ्यांचंही भलं झालं पाहिजे. म्हणून सगळेच काम करतात पण ते स्वतःचं फक्त भलं व्हावं म्हणून काम करतात. परमार्थातसुद्धा लोक देवळामध्ये जातात आणि मागतात स्वतःपुरतं, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला हे नको, देवा मला ते नको, माझी ट्रान्सफर झालेली आहे ती देवा कॅन्सल कर, माझं प्रमोशन मला दे, मला इन्क्रिमेंट दे. म्हणजे दे 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 दे. मी नेहमी सांगत असतो की हावरेसाहेब इथे बसलेले आहेत आणि एक मनुष्य आला आणि हावरेसाहेब मला हे द्या, दुसरा आला हावरेसाहेब मला हे द्या, तिसरा आला मला. हावरेसाहेब पळून गेल्याशिवाय राहणार नाही. काही कटकट वा प्रत्येकजण येतो आणि माझ्या मागे लागलं आहे. आता देवाला पळून जाता येत नाही म्हणून देव पळून जात नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपण देवाजवळ मागतो पण देवाजवळ काय मागायचं हे सुद्धा लोकांना कळत नाही. ही मोठी शोचनीय गोष्ट आहे की देवाजवळ काय मागायचं. अहो मागायला सुद्धा अक्कल लागते. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. दोन माणसं एकमेकांचे शत्रू, बरं का, पण दोन माणसं तपश्चर्याला बसले. तर कोणीतरी सांगितलं तुम्ही तपश्चर्या करा, तुम्हाला देव पाहिजे ते देईल. झालं, दोघांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि एकाला देव प्रसन्न झाला. आता देवाने सांगितलं वरम ब्रूही, वर माग, पण एक लक्षात ठेव, तुला जे मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शत्रूला मिळेल, हे तू फक्त लक्षात ठेव आणि तुला जे पाहिजे ते माग. आता ह्याने विचार केला, डोकं खाजवलं. अरे म्हणाले मी 1 कोटी रुपये मागितले तर त्याला 2 कोटी मिळणार, मी 10 मागितलं तर त्याला 20 मिळणार. हा धंदा बरा आहे, म्हणजे माझ्या शत्रूला माझ्या दुप्पट. नाही म्हणे काहीतरी. आता आपण म्हणाल त्याने डोकं खाजवलं आणि शेवटी देवाजवळ काय मागितलं, देवा माझा एक डोळा फुटू दे. आणि शत्रूचे दोन्ही डोळे फुटले. आता हे काय मागणं झालं काय. आता दुसरा सांगतो तुम्हाला. तो दुसरा एक माणूस असा होता, जरा म्हातारा झाला होता, 90 वर्षाचा, कळलं की नाही. बायको मरून 10 वर्ष झालेली, मूल नाही, डोळ्याने आंधळा, कळलं की नाही. पण शरीर प्रकृती दणकट, 90 वर्षाचा असूनसुद्धा शरीर प्रकृती दणकट. असे काही लोक असतात. तर कोणीतरी सांगितलं अरे तुझी शरीर प्रकृती एवढी चांगली आहे ना, मग काहीतरी तपश्चर्या कर, म्हणजे देव प्रसन्न होईल, तुला काय पाहिजे ते तो देईल. त्याला ते पटलं, त्याने तपश्चर्याला सुरुवात. तपश्चर्या करता देव प्रसन्न झाला. देवाने विचारलं वर माग, पण एक लक्षात ठेव, फक्त एकच वर मागायचा नाही. देवा असं कसं म्हणाले, जरा
4 तरी वर दे. नाही 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 म्हणाले, एकच वर. शेवटी म्हणाला, बाबा एक वर मी मागतो, पण निश्चित तरी देशील का तू? भगवाय, मी देव आहे, मी खोटी आश्वासन देणारा मिनिस्टर नाही. तर तू जे मागशील ते मी तुला देणार, पण एक वर. मग देवा मी 5 मिनटं जरा विचार करतो. आता एकच वर मागायचं तर जरा विचार करतो. 10 मिनटं घे. मग डोळे खाजून, डोकं खाजून 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 त्याने विचार, देवाला प्रश्न, देवाकडे मागणं मागितलं. देवा, तू नक्की देणार ना? हो. मग असं कर, माझ्या पंतूला, राज्यावर बसलेला मी या डोळ्यांनी पाहावं. आता किती वर मागितले याने, या म्हाताऱ्याने. पहिलं म्हणजे डोळे गेलेले, ते डोळे त्याला दिलेच पाहिजे, तर पाहणार कसा? बरं, पंतू पाहिजे म्हणजे नातू पाहिजे, नातू पाहिजे म्हणजे मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे म्हणजे बायको पाहिजे. देवाला झक्कत बायको द्यावी लागली. 4 पिढ्यांचं आयुष्य मिळालं, राज्य मिळालं. आता किती त्यांनी वर मागितलं, एकच मागितलं, पण त्याच्यामध्ये ह्याला म्हणतात हुशारी. आता नामधारक देवाजवळ काय मागतो, त्याची हुशारी वेगळी. तो म्हणतो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंद ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे नामधारकाला देव प्रसन्न झाला तर तो हे मागणार, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखात ठेव, सर्वांना आनंदात ठेव, सर्वांना ऐश्वर्यात ठेव. हे तो देवाजवळ मागणार. आणि देवा तुझं स्मरण मला अखंड राहू दे, हे देवाजवळ तो मागणार. ह्या मागण्यामध्ये किती आहे? स्वतःचं भलं आहे, इतरांचं भलं आहे, आणि होतं. तुम्ही असं समजू नका नुसत्या या कल्पना आहेत, कल्पना नाही. या सगळ्या नामधारकांना विचारा, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसे अनुभव आले. नुसती प्रार्थना म्हणून आणि लव वर्क ऑनेस्टली, या 2 गोष्टी आम्ही सांगतो महत्त्वाच्या. लव वर्क ऑनेस्टली आणि ब्लेस ऑल सिन्सिअरली. कळलं की नाही? तू जे काम करतोस ना, आवडीने कर, प्रेमाने कर, गोडीने कर आणि प्रामाणिकपणे कर. एक, आणि सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं असं मनापासून म्हण. आयुष्य तुला काही कमी पडणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. हे लक्षात ठेवायचं. आपण जे करतो ना ते देवाजवळ मागतो. आणि म्हणून आपण नेहमी चांगलंच केलं पाहिजे. म्हणून उद्योग करायचा ना, कसलाही उद्योग करा, तो उद्योग करत असताना माझंही भलं झालं पाहिजे, माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे, समाजाचं भलं झालं पाहिजे, राष्ट्राचं भलं झालं. आणि म्हणून कुठलंही कर्म करताना आपलं आणि इतरांचं भलं होईल हा विश्वास, हा निश्चय, आणि त्याप्रमाणे आपली कृती जर झाली तर जग सुखी व्हायला किती वेळ लागेल? जग सुखी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून कुठलाही व्यवसाय आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो फक्त मी माझ्यापुरतं आहे असं आपण जेव्हा समजतो ना, तिथे आपलं सर्व गाडं चुकतं. आणि हे आपण जे करतो आहे ह्याच्यातून मी माझी तर सेवा करतोच, माझ्या कुटुंबाची सेवा करतो, समाजाची करतो, राष्ट्राची करतो, विश्वाची करतो, आणि देवाची पण करतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आता नोकरीवर जातो, धंदा करतो, उद्योग करतो. मी तर असं म्हणतो, नोकरीवर तुम्ही जाताना, मग नोकरीवर जाताना आता इथून तुम्ही विटीला गेला, चर्चगेटला गेला, तिथं जाऊन काम केलं, घरी परत आला, काय झालं? एक वारी झाली. वारी झाली की नाही? तो घरातून निघाला, ऑफिसला गेला, ऑफिसमध्ये काम केलं, घरी आला, वारी झाली. मी म्हणतो ही वारी सर्वात श्रेष्ठ आहे. की वारकरी व्हा, पण ही वारी करा.
ह्या वारीला मी का महत्त्व देतो का या वारीमध्ये तुम्ही ऑफिसला जाऊन, मग कुठले ऑफिस असू दे, तुम्ही लोकांची सेवा करत असता. मंत्रालयामध्ये सुद्धा लोक काम करतात, ते सेवा म्हणून करणं आणि काम पैसे खाण्यासाठी म्हणून करणं आणि काम करायचं म्हणून करणं, असे 3 प्रकारचे लोक आहेत. आणि चौथे काय, ते कामच न करणारे. तर आपण व सचिवांमध्ये जे काम करतो ते जर आपण प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने केलं तर राज्याचा कारभार त्या मंत्रालयातून चालत असतो. त्यामुळे आपण जे काही करतो ते राज्यातल्या सर्व लोकांपर्यंत जाणार आहे. ही भावनाच लोकांकडे नाही आहे. कळलं की नाही? आता त्याचा परिणाम असा होतो की ते कसे काम करतात ते आपल्याला माहिती आहे. किती खेपा घालायला लावतात मंत्रालयात लोक म्हणा किंवा ऑफिसेसमधले लोक म्हणा. एक बाबा तुम्ही एकदा सांगा हे आणा, नाही हे आणून दिलं, आता हे आणून दिलं. अरे पण तू एकदा सांग ना काय का पाहिजे ते. मग एकदा सांगितलं तर मग यांचं महत्त्व कसं राहणार. मग 10 खेपा घालायला लावल्यानंतर जर काम केलं मग माणूस काय म्हणतो 10 खेपा घालण्यापेक्षा याला पैसे दिलेले बरे. आणि मग भ्रष्टाचार सुरू होतो. कळलं की नाही? हे का म्हणतो, ह्याच्यामध्ये दोष देणाऱ्याचा नाही. आपण म्हणतो देणारा आणि घेणारा दोघे गुन्हेगार, याला काही अर्थ नाही. माणूस जेव्हा पैसे देतो, एखाद्या म्हणजे लाच देतो, तर सुखासाठी तो देत नसतो. त्याचं काम व्हावं, त्याची वेळ वाचावा म्हणून तो देत असतो. तर तो काही गुन्हेगार नसतो, मागणारा गुन्हेगार असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये आपण जे क्रियमान करतो ते तुमचं भविष्य ठरवतं. आता लोक काय भविष्यामध्ये लोकांना ज्योतिषांना हात दाखवतात, मग ज्योतिषही त्यांना हात दाखवतात. तर हा जो हात दाखवण्याचा प्रकार आहे म्हणा किंवा पत्रिका दाखवण्याचा प्रकार आहे, ह्याच्यामध्ये आपलं पुढे काय आहे हे समजून घेण्याची लोकांना इच्छा असते. त्याच्यापेक्षा पुढे आपलं बरंच होणार आहे हे लक्षात ठेवून चांगलं काम आताच करा ना. म्हणजे त्या ज्योतिषाकडे जाण्याचीच वेळ येणार नाही. कळलं की नाही? कारण आज तुम्ही जे करता ना ती पेरणी असते, ती पेरणी असते आणि त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळत असतं. आणि म्हणून आपण पेरणी काय करतो ह्याला फार महत्त्वाचं असतं. कारण जे आपण पेरतो ते उगवतं, जे आपण पेरतो ते उगवतं. आणि म्हणून एके ठिकाणी एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलं आहे, सो ॲक्शन्स, सो म्हणजे SOW पेरा, सो ॲक्शन्स अँड रीप हॅविश, सो हॅविश अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी असं म्हटलं. म्हणजे डेस्टिनी म्हणजे नशीब. आता हे नशीब कुठून आलं? नशीब आलं तुमच्या ॲक्शन्समधून आलं. कारण ॲक्शन्समध्ये सवयी निर्माण होतात, सवयीतून कॅरेक्टर निर्माण होतो, कॅरेक्टरतून नशीब निर्माण होतं. आता ॲक्शन्सला महत्त्व आहे, पण ॲक्शन्स येतात कुठून? ॲक्शन्स येतात विचारातून. म्हणून विचार महत्त्वाचे, म्हणून विचार महत्त्वाचे. म्हणजे जीवनविद्येने काय सांगितलं, सो थॉट्स अँड रीप ॲक्शन्स, आणि मग पुढे नशीब. म्हणून जीवनविद्येने विचारांना महत्त्वाचं स्थान दिलं. आणि म्हणून ही जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये विचारांचं महत्त्व आहे की तू विचार चांगले धर. विचार चांगले धरले की तुझ्या जीवनामध्ये आपोआप सगळं चांगलं व्हायला लागतं. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे, इथे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांचा संबंध येतो. तुम्हाला कुठलाही उद्योग करायचा झाला तर तो उद्योग करत असताना मी या उद्योगामध्ये मोठा होईन, मी या उद्योगामध्ये यशस्वी होईन आणि या उद्योगाच्याद्वारे मी लोकांचं जितकं भलं करता येईल करेन, असा एक संकल्प तुम्ही घट्ट धरा, तो एक विचार तुम्ही घट्ट धरा आणि मग तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतो ते पहा. पण तो विचाराला मात्र घट्ट धरून राहिलं पाहिजे. आणि तो विचार तुम्ही एकदा घट्ट धरलात की तो आयुष्यामध्ये साकार झाल्याशिवाय राहत नाही, साकार झाल्याशिवाय राहत नाही. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण सगळे तलाव पाहायला असेल, सुंदरपैकी तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक खडा असा टाकायचा. तो खडा टाकला की पहिलं एक वर्तुळ तयार होतं. ते अगदी लहान असतं
दुसरं वर्तुळ त्याहून मोठं असतं, तिसरं त्याहून मोठं असतं आणि असं करता 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 ते सर्वात मोठं वर्तुळ त्या तलावाला व्यापून टाकतं. तसं आपलं हे जे मानस सरोवर आहे, त्या मानस सरोवरामध्ये, या मानसाच्या तलावामध्ये तुम्ही संकल्पाचा एक खडा टाकायचा की मी यशस्वी उद्योजक होईन, मी उद्योग करीन, प्रयत्नपूर्वक, प्रार्थनापूर्वक मी प्रयत्न करीन आणि माझ्या ह्याच्यातून मी माझं भलं करीन, कुटुंबाचं भलं करीन, राष्ट्राचं भलं करीन, असा संकल्प धारण करून तुम्ही तो घट्ट धरा. मग पहिलं वर्तुळ करता 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 तो संकल्प हळूहळू हळूहळू संबंध जगाला व्यापून टाकेल आणि तुम्ही यशस्वी झाल्याचं तुम्हाला दिसेल. हे जे आहे हे अत्यंत मौल्यवान आहे, महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी जे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आहे त्याचा आपण जर विचार केला तर तुम्ही जीवनामध्ये जे काही करता ते सर्व सबकॉन्शियस माइंडमध्ये केलेली पेरणी असते. मग ते विचार असतील, उच्चार असतील किंवा आचार असतील, तुम्ही जे कराल, थॉट टू ॲक्शन, तुम्ही जे कराल ती सबकॉन्शियस माइंडमध्ये केलेली पेरणी असते आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जे पेराल ते सबकॉन्शियस माइंड तुम्हाला इन रिटर्न देत असतं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा